हाय एव्हरीवन. तर इकडं बघा नवरा बायको कसे मस्त तयार झालेत आहे ना. तर किती भारी आहे आमची जोडी. तर चला असं मस्त आम्ही रेडी वगैरे झाले आणि आहो म्हणत होते की स्वतःचाच व्हिडिओ काढते म्हणून मी मग मला हसाय आलं आणि आम्ही मग लगेच निघालो गाडीवर असं बाहेर. तर चला असं तोंड वगैरे बांधलं कारण की एवढं ऊन आहे बाहेर. तर मेरा गोरा गोरा चेहरा काला हो जाएगा इसलिए मैंने बांधा है तोंडा को. तर चला मस्त असं निघालो पुढं. आमचे बिल्लो राणीला लावलं आणि जोशीवाडे दिसले आणि आहो वडापाव खायला नाही थांबले असं कधी होऊच शकत नाही. लय आमच्या काळूला वडापाव आवडतात आणि ऊन पण खूप होतं. मला ताण पण लागलेली. मग पहिलं मी असं पाणी पिऊन घेतलं मस्तपैकी आणि आहोनी ऑर्डर आणायला गेले होते ना, आले ऑर्डर घेऊन आले आणि मला धक्का बसला की आहोनी वडापाव खायला आणि हे भेळ कशी काय मागवली. मग मला थोडा वेळ धक्का बसला. जाऊन द्या म्हटलं. मग मस्त असं आम्ही मिसळ एन्जॉय केलो आणि काय बघते तर दुसऱ्या वेळेस जाऊन वडापाव घेऊन आलेच. तर असं कसं नाही असं होऊ शकत नाही की आहो वडापाव नाही खाणार. मग फायनली आम्ही बघा पोहोचलो पूजेच्या घरी. सॉरी, आम्ही कुठं जायचं होतं तिकडं पोहोचलो. तर माझ्या बहिणीच्या घरी पूजा होती तर आम्ही तिकडे गेलो होतो वास्तुशांतीला. बघा तिचं घर आहे, छान आहे घर, मस्तपैकी बांधले त्यांनी. मग इकडं पूजा वगैरे झाली, सगळं झालं. मग तिकडं आमचं बघा आहुनी कसं टीका लावून आले. तिकडं पोहोचलो. तर कशासाठी टीका लावले चला तुम्हाला सांगते. तिकडं आमच्या गावाला अशी पद्धत आहे, मतलब आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली संस्कृती खूप भारी आहे. असं पहिलं आहेर देतात नाही का. तर भारी आहे. हा बघा माझा भाऊ आहे आणि तिकडं बघा ते काळी दाढीवाले थांबले ते माझे वडील आहेत. आणि हे बघा इकडं माझी ग्रीनवाली साडीवाली माझी बहीण आहे, तिची पूजा होती आज. आणि मग आमच्या आहोला पण बसवलं होतं आहेर द्यायला आणि त्यांना अशी सवय नाही ना, कधीच ते असं आहेरला बसवले नाही आणि मला खूप जास्त हसायला येत होतं. मग त्यांना असं आहेर वगैरे दिला. तर चला मस्त असं जेवण पण होतं आणि गेल्या गेल्या आम्हाला सुवासीन म्हणून ठेवलं होतं आणि जेवायला बसवलं. आणि इकडं असं मस्त मेन्यू होता आणि मी माझी बहीण बघा, ही माझी बहीण आहे, आम्ही मस्त असं जेवण एन्जॉय केलं. छान वाटत होतं असं बसून जेवायला. बहिणी बहिणी आमचं तिलाच मी देत होते अर्ध माझ्या ह्याच्यातून. मग आम्ही असं छान सुवासने जेवलो आणि आहो जेवले खाली आणि मग आम्ही सगळं घर बघत फिरत होतं. आणि मग इकडे आमचे ते भाऊजी आहेत. मग मी थोडंसं, तुम्ही रील्स तर बघितल्या असेल, मस्त अशी रील्स काढली माझ्या बहिणीच्या नवीन घरामध्ये. छान छान वाटत होतं. तर चला अशी पूजा वगैरे सगळ्यांशी गप्पा मारून वगैरे झालं. भारी वाटत होतं नाही का. तर चला तुम्हाला मस्त मग आम्ही असं पूजा वगैरे आवरली आणि निघालो घराकडे. तर चला घरी तर जायचं लागणार. मग निघालो घरी. तर चला उद्याच्या ब्लॉगमध्ये माझी आई वगैरे आले. तर चला तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये तेच माझी आई ते सगळे दाखवते. आजसाठी एवढंच.